माझ्या वावरात आता कपाशी लावली साहेब. मला 2 एकर शेती आहे. 3 मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला. आज मुलीला 3-3 लाख रुपये लागताय. आणायचे कुठून 2 एकरातून? हे सरकार झोपलं का? आरक्षण लागतंय आम्हाला, तसं आम्ही जाणार नाही. मला सांगा आता किती किती काय शिकतात मुली? शेती आहे, 2 एकर शेती आहे सर. 2 मुली शिकते. हॉस्टेलला टाकलेले, त्यांचा वार्षिक खर्च काढला मी. वर्षाला एका मुलीला 3-3, 4-4 लाख रुपये लागताय. पूर्ण डिग्री घ्यायला 4-5 वर्ष लागताय. डिप्लोमाला 3 वर्ष, डिग्रीला 4 वर्ष. ती नोकरी कधी लागणार? आमचे तर चालले ना पैसे खिशातून. एका मुलीला 7-7 लाख रुपये चालले. नोकरी येत येणार 10,000 रुपयाची. ते कधी वसूल व्हायचे? हे सरकारला आम्हाला आरक्षणच पाहिजे ओबीसी मधून. तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर ह्या फीज कमी होतील असं तुमचं म्हणणं? फीज कमी होतील आणि आम्ही पण सुखी राहू ना सर. आमचे जे कष्ट केलेले, आम्ही वावरामध्ये कापूस काढलाय, ते आम्ही आमच्या पोटाला खाऊ ना. आजचं चिमटा लावून आम्ही खर्च करून राहिलो ना, उपाशी राहून. आम्ही दादा समोर आहे, दादा मनोज दादा संघ आहे मी. आम्ही सोडणार नाही. असा माणूस कधी होणार नाही या जगात. आरक्षण मागण्यासाठी झालो आम्ही. कुठून गाव कोणतं? कन्नड तालुका. किती गाड्या निघाल्या बरं तिकडून? आमच्यावर 5 4 गाड्या, 5 गाड्या. 4-5 गाड्या. 5 गाड्या गावात